पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय हे कृषीपूरक व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहेत. पशुपालकांच्या विशेषतः महिला पशुपालकांच्या उत्पन्न वाढीसाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. पशुधन जगवण्यासाठी व दुग्ध उत्पादन वाढीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून चारा, बियाणे, कृत्रिम रेतन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पशुपालन हा केवळ कृषीपूरक व्यवसाय न राहता ग्रामीण कुटुंबाच्या उत्पन्नाचा सक्षम स्रोत बनवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असं प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय कार्यालय सांगली यांच्या नूतन इमारतीचं उद्घाटन व लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. मिरज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, झारीबाग इथं हे कार्यालय उभारण्यात आले असून कार्यालय परिसरात हा कार्यक्रम झाला. यावेळी माजी पालकमंत्री आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे, आमदार इंद्रिस नाईकवडी, सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा परिषद कृषी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती सावित्री तमनगौडा रवी पाटील, महिला व बाल कल्याण सभापती स्नेहल मोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. अजयनाथ थोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमर नलवडे, माजी खासदार संजय काका पाटील, माजी सभापती तमनगौडा रवी पाटील आदींसह स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. सांगली जिल्हा नियोजन समितीमार्फत सन 2023 मध्ये नूतन इमारतीसाठी 2,69,99,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून साकारलेली सुसज्ज इमारत आज पशुसंवर्धन विभागाच्या सेवेला उपलब्ध झाली. प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व मान्यवरांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. आणि उपायुक्तांचं ऑफिस इथे यावं ह्या दृष्टिकोनातून ह्या जिल्ह्याला सगळ्यांना इथून न्याय मिळावा, पशुसंवर्धन असेल, दूध व्यवसाय असेल, ह्या माध्यमातून थोडासा प्रयत्न केला. दादांचे आशीर्वाद, दादांचीही मला साथ मिळाली आणि तेही आता सुंदर हे ऑफिस इथं उभं राहिलेलं आहे. आज दादांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होते, ह्याच्यापेक्षा मोठा आनंद काय आम्हाला. तर त्या दृष्टिकोनातून हे काम होत असताना उपायुक्ताचं ऑफिस आल्यानंतर जिल्ह्याला कंट्रोलिंग पॉवर येत राहते. आज मग सांगितलं आयुक्त साहेबांनी की थोरे साहेबांनी की राज्यामध्ये 5व्या क्रमांकात आपला जिल्हा आहे जो दूध उत्पन्न करतो. त्यापेक्षा प्रगती झाली पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी जत म्हणतो, आटपाडी, खानापूर ह्या भागात दुष्काळ तालुके म्हणतो आपण, तिथं पण तिथं दूध व्यवसाय चांगल्या प्रकारे चाललेला आहे. आज म्हैसाचं पाणी गेलेलं आहे, सर्व हिरवगार झालेलं आहे. त्यामुळे पशुधन जगलं पाहिजे, ते वाढलं पाहिजे, त्यातून दूध व्यवसाय झाला पाहिजे, लोकांना एक पोट उद्योग तयार झाला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे. तर सुरेश भाऊंच्या भाषणामध्ये एकूण अशा प्रकारच्या प्रशासकीय इमारतींची आवश्यकता काय याची नीट मांडणी झाली आहे. पण एकदा सलग ती आकडेवारी सहित मांडणी करायची झाली तर आपल्या जिल्ह्यात 8,18,354 पशुधन आहे. 152 म्हणजे माझ्याकडे सगळ्यात जास्त पशुवैद्यकीय चिकित्सालय आणि 5 फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालय मोबाईल व्हॅन आहेत. तर या सगळ्याचं कोऑर्डिनेशन करण्यासाठी एक प्रशासकीय कार्यालय चांगलं लागतं, ते या ठिकाणी झालं आहे. आणि आता तरी वैरणीसाठी, बियाण्यांसाठी पैसे देण्यापासून सगळ्या गोष्टी लागतील ते आपण करतो आहोत. पण हे खरंच आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची परिस्थिती सुधारली तेव्हाच ज्या वेळेला शेतीला पूरक धंदा त्याला मिळाला. कोंबडी पालन मिळालं, मग अशा प्रकारच्या गाई, म्हशी, या सगळ्यातून त्याला ॲडिशनल पैसे आणि प्रमुख्याने त्या घरातल्या महिलेला ॲडिशनल पैसे मिळायला लागले. आणि त्याच्यातून ती जी आपली कल्पना आहे की त्या घरातली महिला ही आर्थिकदृष्ट्या पायावर उभी राहावी, तिने तिच्या संसाराला एक सपोर्ट सिस्टीम उभी करावी, तर ते ह्या खरं म्हणजे ह्या डिपार्टमेंटमुळे झालं. जनावरही वाढली, त्यातलं संशोधनही वाढलं, ती आजारी पडू नयेत किंवा आजारी पडल्यानंतर उपचार व्हावेत त्यासाठी दवाखाने झाले.